संभाजी महाराजाचे ह्यूज असा त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा ऑरा दाखवलेला आहे. औरंगजेबाचा सुद्धा ऑरा दाखवलेला आहे, पण तो निगेटिव्ह दाखवला आहे. आणि त्याच्यासाठी जी काही म्युझिक वापरलेली आहे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब जेव्हा दक्षिणेत येतो त्याच्यानंतर तो छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी जे काही फासे रचतो, कोणाला फितूर करतो, लोक फितूर होतात आणि मग संभाजी महाराजांना कैद होते. तेव्हा औरंगजेबाच्या चेहऱ्यावरचा आनंद, औरंगजेबाचं आवडतं शहर बुऱ्हाणपूर जे बेचिराग झालेलं असतं आणि औरंगजेब जेव्हा त्या बुऱ्हाणपूरमध्ये येतो तो त्याचा किमाश ठेवून देतो आणि म्हणतो की संभाजी जोपर्यंत कैद होत नाही तोपर्यंत तो त्याचा जो काही डोक्यावरचा मुकुट तो घालणार नाही. असा संभाजी राजासारखा एकही पुत्र, एकही मुलगा या मुघलांच्या संपूर्ण खानदानात का जन्माला आलेला रे असा प्रश्न आणि तो विचार त्याच्या चेहऱ्यावरती सतत आपल्याला दिसतोय. मराठा साम्राज्याबद्दलची असलेली त्याची चिंता, हे दख्खन काबीज करायचं यासाठी चाललेली त्याची तळमळ आणि मग तो अक्षय खन्ना आणि मग त्या अक्षय खन्नाचा जो काही डोक्यावरचा तो किमाश आहे किंवा जो काही मुकुट आहे त्याच्यावरती जो काही कॅमेरा अँगल फिरतोय, जो काही दाखवलेला आहे जबरदस्त, म्हणजे त्याच्याशी तळमळ तिथे दिसून येते. आणि एक गोष्ट मी चित्रपटामध्ये अशी नोटीस केली, म्हणजे संपूर्ण चित्रपट तर आवडलाच आणि त्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी होती जी औरंगजेबाची, की मुघल बादशाह कसा होता, औरंगजेब कसा होता, तो किती कपटी होता हे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याला काय जास्त असा एडपट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण इतर चित्रपटांमध्ये बघत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा किंवा ओव्हरऑल हिंदवी स्वराज्याचा शत्रू दाखवायचा तर तो एकदम असा नाटकी दाखवला पाहिजे किंवा एकदम असा येडा दाखवला पाहिजे. पण या चित्रपटामध्ये तसं केलेलं नाहीये. औरंगजेबाच्याच भूमिकेत दाखवलेलं आहे. त्याच्या वरचढ छत्रपती संभाजी महाराज दाखवलेले आहेत. संभाजी महाराजांना पकडण्याआधीच त्याने त्याचा किमाश उतरवलेला असतो. त्याच्यानंतर तो सिंहासनावरती येतो, सिंहासनावरनं नंतर तो पायरीवरती येतो. पायरीवरती आल्यानंतर तो एकाला मारत असताना जमिनीवरती असा झोपतो. तेव्हा तुम्हाला जाणवतं की जेव्हा इतिहासामध्ये ही घटना घडली असेल, औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला असेल तेव्हा दक्षिणेत उतरल्यानंतर पुढची 25 वर्ष म्हणजे संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये त्यांनी घालवलेली 9 वर्ष आणि त्याच्यानंतरची जी काही वर्ष म्हणजे टोटल 25 वर्ष हे स्वराज्य मिळवण्यासाठी, ही दक्षिण काबीज करण्यासाठी त्याची तळमळ काय झाली असेल, त्याची अवस्था काय झाली असेल आणि या अवस्थेमध्येच तो औरंगजेब कसा मेला असेल, याच महाराष्ट्राच्या भूमीत, या हिंदवी स्वराज्याच्या भूमीत कसा दफन झालेला असेल ना, ती तळमळ आपल्याला स्क्रीनवरती एवढ्या जबरदस्तपणे दिसते, खतरनाक.